पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग लागलेली आहे। मेणबत्ती तयार करण्याच्या कारखान्याला ही आग लागलेली आहे। आग नेमकी कशामुळे लागली हे सध्या अस्पष्ट आहे, मात्र आगीत हा कारखाना जळून खाक झालेला आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। विनय मात्रे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। विनय, खरं तर मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं आपल्याला बघायला मिळते, नुकसान सुद्धा प्रचंड झालेलं दिसतंय। नक्कीच रबाळे एमआयडीसी मधली ही घटना आहे आणि मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आणि 8 तास उलटून गेले, अजून मात्र ही आग आटोक्यात आलेली नाहीये। कारण केमिकल कंपनी आहे, जेल फार्मास्युटिकल नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये मेणबत्त्या बनवण्याचं प्रोडक्शन केलं जातं, त्यामुळे केमिकलचा साठा खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे ही आग अजूनपर्यंत आटोक्यात आलेली नाहीये। मात्र या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झालेली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु ही आग इतर बाजूच्या केमिकल कंपन्यांपर्यंत पसरू नये याचा प्रयत्न मध्यरात्रीपासूनच अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते प्रयत्न करतायत। सध्या 12 ते 15 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत आणि ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आगीचे लोट जर आपण पाहिले ते देखील म्हणजे लांबून हे आगीचे लोट दिसतात, म्हणजे एवढी मोठी ही आग आहे आणि 8 तास उलटून गेले, अजूनपर्यंत आटोक्यात आलेली नाहीये। त्यांचा प्रयत्न हाच आहे की ही आग आटोक्यात राहावी, इतरत्र पसरू नये, हाच प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे। विनय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतो आगीचं कारण सध्या स्पष्ट आहे, मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे आणि या कारखान्याचं यामध्ये प्रचंड आर्थिक नुकसान झालंय। सुदैवाची बाब अशी की यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र या कारखान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। 8 तासांपेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेलाय, मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम अजून सुद्धा सुरू आहे। कूलिंग ऑपरेशन जे आहे ते अजून सुद्धा पार पडतंय।